नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत इथे ॲट अ टाइम जर का 5 ते 6 ब्लाऊज असेल तर अशा वेळेस मी कशी कटिंग करते। तर याचा एका ब्लाऊजचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला येणार आहे आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती। तर तो चॅनलवरती जाऊन बघायचा आहे व्हिडिओ। आणि आता मी कशी कटिंग करते ॲट अ टाइम जर का 5 ते 6 ब्लाऊज असेल तर ते पण तुमच्याबरोबर शेअर होईल। आणि एका दिवसामध्ये किती ब्लाऊज रेडी झालेले आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि शिलाई किती घेतली ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर बघत राहायचं आहे व्हिडिओ। तर आता वेळ न घालवता आपण कटिंगला सुरुवात करत आहोत। तर इथे मी कटिंगला घेतलेले आहेत ब्लाऊज। तर एक ब्लाऊजची कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर बघत राहायचे आहेत आपले व्हिडिओज। आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर वेळ न घालवता कटिंगला सुरुवात करू। तर आज मी तुम्हाला सांगत आहे, जर का तुमच्याकडे जास्त ब्लाऊज आले ना एकाच मापाचे तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात। तर पहिल्यांदा काय करायचं आहे की सगळे ब्लाऊजचे शेड जे आहेत ना अस्तरचे ते सगळे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही। त्याच्यानंतर आहे ना कटिंगला स्टार्ट करायचं आहे। सगळ्या ब्लाऊजचे शेड काढून घेतले, त्याच्यानंतर कटिंगला स्टार्ट केलं। एक ब्लाऊज अगदी परफेक्ट कट करायचा आहे, अगदी मन लावून। आणि त्याच्यावरती सगळे ब्लाऊज जे आहेत ते कटिंग करून घ्यायचे आहेत। मी जशी इथे कटिंग करते ना त्या पद्धतीने। तर इथे मी डायरेक्ट कपड्यावरती कट केलेलं आहे, कारण का अस्तर जे आहेत ना ते मी बाहेरून आणलेले नाही, ते माझ्याकडचे जे अस्तर आहेत त्याच्यामुळे मग मी शेड जो आहे तो माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल असतो। तुम्ही असं करायचं नाही, रिस्क घ्यायची नाही आहे। डायरेक्ट कटिंग जी आहे ती पेपरवरती कट करा अगोदर, आणि हे पॅटर्न जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहे। त्याने काय होईल की तुमचा कपडा जो आहे तो वाया जाणार नाही। आता मला इथे ना कट पीसमधले 2 अस्तर लागलेले आहेत मैत्रिणींनो, त्याच्यामुळे तुम्ही ही रिस्क घ्यायची नाही आहे। डायरेक्ट कपड्यावरती कधीच कटिंग करायची नाही आहे। आता मी इथे जर केली ना तर माझ्याकडे 2 अस्तर होते ऑलरेडी। आणि पहिल्यांदा बघा मी इथे बाही आणि बॅक साईडचं पार्ट पहिल्यांदा कट करून घेत असते, नंतर बाकीचे जे मधले बॉडी पार्ट जे आहेत ना ते मी कट करत असते। तर अशा पद्धतीने जर का कटिंग केली की तुमचे 10-1 ब्लाऊज आरामात कट होतील। अगदी 2 तासामध्ये 10-15 ब्लाऊज जर का तुम्ही कट केले ना आणि बसल्या ना तर तुमचे कमीत कमी 5 ते 7 ब्लाऊज आरामात होणार आहेत। तुम्हाला जर का काही डिस्टर्ब नसेल लहान मुलांचा किंवा घरातल्या कोणाचा तर बरोबर 5-6 ब्लाऊज होतात। मी सुद्धा ते ट्राय करून बघितलेलं आहे, पण मला खूप डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे माझे नाही होत। आणि मी एवढं आता पाहिल्यासारखं शिलाई काम पण करत नाही मैत्रिणींनो। तर बघा इथे एक ब्लाऊज आपला कट झालेला आहे। आता दुसरा ब्लाऊज आपण घेतलेला आहे। आणि काय करायचं आहे, आपण हे ना जे अगोदर आपण कट केलेला आहे ना तर तो घ्यायचा आहे, म्हणजे कटिंग। आता इथे मी तुम्हाला मोजून दाखवत आहे। हा जो कपडा आहे मी बरोबर ताग्यातून फाडून घेतलेला आहे, आणि 1 मीटर मी बरोबर फाडून घेतलेला आहे। 100 सेंटीमीटरचा 1 मीटर असतो मैत्रिणींनो। तर आत्ता इथे ना अशा पद्धतीने जर का कटिंग केलं, तुम्ही एक ब्लाऊज कट करा आणि सगळे ब्लाऊज जे आहेत ते ह्या पद्धतीने कट करा। अस्तर जे आहे ते अगदी कट टू कट करून घ्यायचं आहे, कुठेही एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं नाही आहे। तर बघा हा झालेला आहे आपला दुसरा ब्लाऊज कटिंग। तर अशाच पद्धतीने 5च्या 5 ब्लाऊज आपण कट करणार आहोत। तर त्याच्यातला एक ब्लाऊज मी तुम्हाला कसा कट करायचा आहे ते शिकवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने। मग सगळे ब्लाऊज जे आहेत ते बघा कसे फटफट रेडी होतात। तर बघा इथे ह्या पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे। आता इथे काय झालेलं आहे की अस्तर थोडंसं घडीवरती गोळा झालेला आहे, तर ते अगदी हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे। आपल्याला आता वेळ नाही आहे प्रेस करण्यासाठी, म्हणून तुम्ही ही पद्धत ट्राय करू शकता। नंतर तुम्हाला जोडायच्या वेळेस तुम्ही पिना लावून अगदी व्यवस्थित असं टिपा मारून घेऊ शकता। तर बघा आपले साईड पार्टसुद्धा रेडी झालेले आहेत। ह्याच पद्धतीने जेवढे ब्लाऊज होते ना, आता हे आहे 34 साईजचा ब्लाऊज। तर 34 साईजची कटिंग मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती, म्हणजेच संगीता तपासे शिंगाडे, त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला देऊन टाकल याच्या खाली। तुम्हाला जर का बघायचं असेल आणि तुम्हालाही 1000 ते 1500 रुपये रोज कमवायचा असेल तर नक्की तो व्हिडिओ बघायचा आहे की ब्लाऊज कसा कट करतात, त्याच्यासाठी किती कपडा वापरतात, आणि टच बटन आणि बटन आपले रेग्युलर बटन असतात हे सगळं लावून तुम्ही किती शिलाई घेता। तर बघा आपले हे ब्लाऊज जे आहेत ते कट झालेले आहेत। तर मी तुम्हाला हे इथे दाखवलेले आहेत। आणि हा जो पीस दिसतोय ना याचा व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला स्टिचिंगच्या चॅनलवरती ती परफेक्ट कटिंग दाखवणार आहे। तुमची कटोरी जर का जास्त मोठी किंवा छोटी होत असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात आणि कस्टमर तुमच्याकडे कसे वळल्या जातील हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघत राहायचे आहेत आपले व्हिडिओ। तोपर्यंत बाय बाय।